हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो हा माझा पहिला यूट्यूब व्लॉग आहे. मी थोडी नर्वस आहे. लेट्स सी हाव इट गोज. सो आमची आज फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. आम्ही डिसाईड केलं होतं की केरला एक्सप्लोअर करायचं आणि आज आम्ही फायनली इथे आलो आहोत. आम्ही मुंबईहून ट्रिवेंड्रमला 7:30 अराउंड आमची फ्लाईट लँड झाली आणि आम्ही आजचा स्टे कोवलममध्ये गोल्डन सँड बीच रिसॉर्ट इथे डिसाईड केलेला. आम्ही जस्ट इथे आता पोहोचलो आहोत आणि ब्रेकफास्ट वगैरे करू, फ्रेश होऊ आणि मग आमची जर्नी स्टार्ट करू. आता ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आहे. आम्ही फ्रेश वगैरे झालो. मी 15 मिनटं पॉवर नॅप घेतला. समीर आता झोपला आहे. एक्झॅक्ट 11:05 झालेत. समीरने सांगितलं आहे मला 11:30पर्यंत रेडी व्हायला. आम्ही आता डिरेक्टली शिवा टेम्पलला व्हिजिट करणार आहोत. पटकन रेडी होते, मग आपण भेटू. सो मी 25 मिनिट्समध्ये रेडी झाली आहे. मी काहीसं असं लुक केलं आहे, मी नंतर शेअर करेनच. आणि आम्ही आता शिवा टेम्पलला व्हिजिट करणार आहोत आणि त्याच्यानंतर झू अँड देन अगेन टेम्पल. समीर बॅकपॅकिंग करून आलेला आहे. आता आपण डिरेक्टली आता शिवा टेम्पलला भेटू. आमचं आधी डिसाइडेड होतं की आधी शिवा टेम्पलला व्हिजिट करायचं, त्यानंतर झू आणि म्युझियम आणि त्याच्यानंतर मग पद्मनाथ स्वामी टेम्पल. पण आता आम्हाला असं कळलं आहे की ते मंदिर जे शिवा टेम्पल आहे ते सकाळी 5:30 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही 10 की 11 वाजता एक्झॅक्ट गेट बंद होतो आणि आम्ही नेमकी 11:15 वाजता वगैरे निघालो आहे. सो आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला आहे. बट आम्हाला ते करायचंच होतं. मग आम्ही असं डिसाईड केलं ते आम्ही उद्या करू. उद्या सकाळी 5:30 वाजता स्टार्ट होणार आहे. सो ब्रेकफास्टच्या आधी वगैरे जाऊन येऊ आणि ते फक्त 15 to 20 मिनिट्स आहेत आमच्या रिसॉर्टपासून, आम्ही जिथे स्टे घेतला त्यापासून. सो आता आम्ही व्हिजिट करतोय झू आणि म्युझियम. त्याच्यानंतर आम्ही लंच करू आणि मग 4 वाजता आम्ही पद्मनाथ स्वामी टेम्पलला व्हिजिट करणार आहोत. त्याचे काही व्हिडिओज मी शेअर करते तुमच्यासोबत आता. सो आम्ही आता झूमध्ये आलो आहोत. एंट्री फी फक्त 30 रुपये आणि खरंच पैसा वसूल एंट्री फी आहे. पण खूप गरम होतं आहे आणि तरी पण मी केस ओपन ठेवलेत आणि मला समीरला सांगताही येत नाही आहे कारण की आहे ना नोव्हेंबर टू फेब एंड दॅट इज द बेस्ट टाईम टू व्हिजिट केरला. पण तरी पण मी जबरदस्तीचं त्याला घेऊन आलेली आहे, त्यामुळे मला सांगता येत नाही की खूप गरम होतं आहे अँड ऑल, पण मजा येते. हां, ही फणस जो आम्ही केरलामध्ये पाहिला. तिथे तू काय बोलला, काय ओके हियर समीर आणि त्याचा भाऊ आणि ती श्वेता, ती मागे उभी आहे, ती श्वेता, ती पुढे आहे. हां ठीक आहे. अरे काय डेंजर आहे तो, ह्याला तर बघ. इथे व्हाईट रिया आहेत. गेला आतमध्ये. ब्राऊन फिश ऑल. बापरे घुबड. इकडे बघ रे, बघतच नाहीये. हा तिला आवाज द्यायला लागतो. खूप सारे वटवाघूळ आहेत तिथे, अर्धे तर दिसत पण नाही. कसं चालतोय बघ ना तो.
राजा. पूरा कैमरा बीच में आया. ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून आता प्रत्येक गोष्ट आम्ही दाखवत नाही आहोत, कारण की अजून पण पार्ट्स कव्हर करायचे. फायनली झू विजिट करून झालं आहे. खूप मस्त वाटलं, पण खूप गरम होतं आणि आम्हाला मस्तपैकी आईस्क्रीमचं शॉप दिसलं. आईस्क्रीमशिवाय काहीच ऑप्शन नव्हता. मजा आली. तुला खूप घाम आला आहे, त्याने किवीचा फ्लेवर घेतला आहे. कसं वाटतंय? बेस्ट कोण एव्हर. मसाला डोसा आणि छोले भटुरे. ही पद्मनाथ स्वामी टेम्पल. खूप मोठी रूम आहे. 30 रुपयामध्ये मस्तपैकी साडी वगैरे चेंज करायला. सो आता 6 वाजले आहेत संध्याकाळचे. 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत टेम्पल चालू असतं आणि इतका सुंदर एक्सपिरियन्स होता. अगदी म्हणजे आतलं जे कोरीव काम जे काही आहे ना ते अगदी दिसून येत होतं. इतकं सुंदर. आणि विशेषतः तिकडे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. डिजिटल वॉच मोबाईल अलाउड अजिबात नाही आहे. आणि मुलींनी साडी आणि मुलांनी लुंगी असं वेअर करावं लागतं. हे कंपल्सरी आहे तिथे. आम्ही ते वेअर केले पण आहे. आम्ही फोटोजसुद्धा शेअर करू. खूप मजा आली, पण अगदी खूप थकलोय. खूप ऊन आहे आणि अगदी जमीन तापलेली आहे. हे आहे टेम्पल. तुम्हाला बाहेर दाखवू शकतो. मी व्हिडिओ पण अपलोड करेनच, ॲड करेनच. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि कोरीव काम खूप छान केले आहे. सो तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करू शकता. आणि त्याचबरोबर ह्या मंदिराबद्दल इतकं सुंदर गोष्टी समजल्या. ऑलरेडी काही गोष्टी माहीत होत्या की 7 दरवाजे आहेत, त्यातले 6 ओपन झाले, 1 अजून नाही झाला वगैरे. अशा म्हणजे यूट्यूबवर बघितलं त्याच्यापेक्षा इकडच्या लोकांकडनं काही गोष्टी एक्सपिरियन्स करायला खूप मजा आली. बऱ्याच गोष्टी नवीन नवीन कळाल्या, पण आतमध्ये अजून ज्या काही गोष्टी आहेत ना ती शब्दात एक्सप्लेन करता नाही येणार. तुम्ही नक्की व्हिजिट करा. आम्ही आता 7 वाजता पद्मनाथ स्वामी टेम्पलवरून आलो रिटर्न आमच्या रूमवरती. थोडीशी मी फ्रेशन अप झाले. 7:30 वाजलेत आता. समीर झोपला आहे. आता 8:30 वाजता असा छोटासा ह्या जिथे आम्ही स्टे घेतला आहे तिथे त्यांनी कॅन्डल लाईट डिनर ऑर्गनाईज केलं आहे. सो आता मी थोडा वेळ झोपणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मग कॅन्डल लाईट डिनर कसं ते करतायत वगैरे ते बघूया.
प्रकारे आमची ॲनिव्हर्सरी कॅन्डल नाईट डेट डिनर एकदम सक्सेसफुली मस्त झाली आहे. आणि इकडचे शेफ वगैरे इतके स्वीट आहेत. प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी, आज आम्ही थर्सडे असल्यामुळे व्हेज खात होतो, ते नवीन नवीन गोष्टी आम्हाला सर्व करतात आणि आम्ही अगदी स्टार्टरमध्येच फुल झालो. आणि त्यांनी म्हणजे आम्ही मेन कोर्स खाल्लाच नाही अगदी, सो त्यांनी आमच्यासाठी एकदम छान असं डेझर्ट बनवलं, काय ना फ्राईड आईस्क्रीम. आणि मी ते फक्त ऐकलेलं, खाल्लं नव्हतं, पण इतकं छान आहे ना ते, म्हणजे मी आता समीरचं पण संपवणार आहे, त्याचं अगदी पोट फुल झालं आहे. सो आता आम्ही रूमवरती जाऊ, फ्रेश वगैरे होऊन मग झोपून जाऊ, कारण की उद्या परत सकाळी आम्हाला जायचं शिवा टेम्पलला अराउंड 7 AM. सो उद्या डे 2ची जर्नी आपण स्टार्ट करूया. आता नेक्स्ट डे 2ची जर्नी आम्ही स्टार्ट करतोय. 7:45 झाले सकाळचे आणि आम्ही जाणार होतो शिवा टेम्पलला आणि देन आम्ही परत आमच्या हॉटेलवर येणार होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी. पण आता असं डिसाईड झालं की 7:45 झालेच आहेत, तर 8ला ब्रेकफास्ट स्टार्ट होईल, तर ब्रेकफास्ट आधी करू आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली शिवा टेम्पल आणि मग LFPसाठीचा प्रवास स्टार्ट करू. आता वाजले आहेत 7:15 आणि आता आम्ही ब्रेकफास्टसाठी जातोय. खूप छान छान गोष्टी आहेत ब्रेकफास्टसाठी. काय काय घेतलंस तू? डोसा, उपमा आणि फ्रूट्स, टी, कॉफी, ब्लॅक कॉफी, सगळं काही आहे. कसा आहे ब्रेकफास्ट? खूप छान आहे, प्युअर ऑथेंटिक आहे. इडली चटणी सांबार तर एकदम छानच आहे. खरंच चटणी सांबार इतकं ऑथेंटिक आहे ना, खूप मस्त एकदम मजा आली. Just say something. Bonjour. Hello, Shweta's vlog, something like that. Which is the name? Shweta blog. हो, आता आम्ही गोल्डन सँड बीच रिसॉर्टवरती आहोत आणि आमचं ब्रेकफास्ट झालेलं आहे. खूप अमेझिंग होता ब्रेकफास्ट. आणि मी आता आमचे जे हॉटेलचे जे ओनर आहेत आणि हेड शेफ आहेत त्यांना इंट्रोड्यूस करते. So I am GM, George Stephen. Actually, we are started from the nearly 28 years this property. Most probably 90%, before 3 years, 90% foreigners only. England, UK, and France, and the Russian peoples. Wow. So nowadays, after the corona, we will restart the property. Okay. Then we have to collect all domestic peoples because I need all domestic peoples. Nice. Because we are Indians. Yes. We need Indian peoples. All peoples are very happy. I think. Just do visit this place. He's the head chef. And also we will improve it within 1 year. We will improve all more 10 cottages also. Wow. Because we are having many of inquiries to more rooms. Yeah. So my boss is starting and expanding. Now we have the land there. Okay. And then the restaurant will be expanding. Nice. So we will visit that as well. Yes, as also our domestic guests from Sure, all over yes, in yes. India. So thank you so much for all people to coming to our place, enjoying our food. हे खूप मस्त जेवण बनवतात, खूप मस्त, खूप मजा आली. आणि त्यांनी काल आमची डिनर नाईट इतकी स्पेशल केली आहे, इतक्या छान छान गोष्टी आम्हाला खाऊ घातल्यात. खरंच खूप मजा आली. And Say also bye. my director name is Mr. Pradeep Prabhakar. He's a very smart, very young. Thank you. So thank you so much. थँक्यू. Thank you. या. सो आमचा लंच ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आम्ही निघालोय टुवर्ड्स शिवा टेम्पल. ओ माय गॉड, इतका सुंदर बीच आहे, ब्ल्यू आहे एकदम, खूप छान वाटतंय. आणि इथे आम्ही कार पार्किंग केलंय आणि इथेच आहे. ओ माय गॉड,
सिरियसली इतकं छान वाटतंय ना, किती छान आहे. आम्ही फायनली शिवा टेम्पल जवळ आलेलो आहोत. इतकी सुंदर मूर्ती बघताय तुम्ही शंकराची. अगदी त्या जटांमधून गंगा आलेली दिसतेय, त्याच्यानंतर ते त्रिशूळ आणि इतकं भारी वाटतंय. आणि त्याच्यामध्ये असे कबूतर, खारुताई असे मस्त अंगाखांद्यावरती खेळतात. इतकं छान वाटतंय ना ते बघायला. किती भारी वाटतंय. आणि समुद्र त्याच्या बाजूला, समुद्राचं इतकं भारी वाटतंय. येते आणि एकदम ब्ल्यू ब्ल्यू, एकदम ब्ल्यू सी आहे. किती छान वाटतं. ते पण जम्प केलं. अरे या सो ही आहे आमची हाऊसबोटची एंट्रन्स आणि हा आहे एक स्टार्टिंगचा एरिया हाऊसबोटसाठी. हा आमचा हाऊसबोटचा कॅप्टन आणि हा पूर्ण आहे स्वीट वॉटर लेक. छान अशी बोट आहे आमची. आणि हा आहे आमचा बेडरूम. खूपच छान असं वाटत आहे. आणि मी आहे श्वेता. सो आम्ही फायनली 2 वाजता LFT मधल्या हाऊसबोट मध्ये आलो आहोत. समीरने बाहेरचा व्ह्यू दाखवलाच असेल. आतला व्ह्यू आपण विंडो दाखवला, विंडोच्या बाहेर. ओह नाईस. सगळीकडे नुसतं पाणीच पाणी. वाव. आता ही बोट आमची अराउंड 5 to 6 पर्यंत फिरणार आहे. आणि एका गावात त्यांचा स्टॉप असणार आहे. सो तिकडे ते आम्हाला फिशिंगसाठी फिश मार्केट दाखवतील. काही मसाज सेंटर्स आहेत. पण आम्ही इथे नाही करणार आहोत मसाज. आम्ही मेन सेंटर मुन्नार मध्ये आहे. सो आम्ही डिसाईड केलं मुन्नार मध्ये आम्ही मसाज करणार आहे. आम्ही कोवलम मध्ये होतो. शिवा टेम्पलला व्हिजिट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही LFTचा प्रवास सुरू केला. आणि आम्हाला अराउंड 4.5 तास लागले कोवलमवरून LFTला येण्यासाठी. आणि मी जशी गाडीमध्ये बसली आहे कोवलममध्ये शिवा टेम्पल झाल्यानंतरला, तशी डिरेक्टली 4.5 तासानंतर मी डिरेक्टली हाऊसबोट जवळ उठली आणि माझी झोप मस्तपैकी झालेली आहे. आणि आम्ही निघालो आहोत आता लंच करायला. फ्रायडे असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज सांगितले त्यांना. पण समीरला खूप झोप आली आहे. तो अजिबात झोपला नाहीये 4.5 तास. झोपला तरी पण तो नाहीच म्हणेन, कारण मी झोपलेली. बेसिन एरिया. आणि आता आम्ही जाणार आहोत लंच करण्यासाठी. वाव मस्त आहे. हाच बाल्कनीचा व्ह्यू ना ते म्हणत होते ते. छान आहे एकदम मस्त. पुढे हो वाव एक नंबर है. एक कपल के लिए है फिर भी इतना क्यों है चेयर्स. आय गेस यांना माझं हिंदी कळालं नाहीये. माझा पचका केला ह्यांनी, रिप्लाय नाही दिला. कारण काही जणांना नाही समजत आहे हिंदी आणि त्यांचं हिंदी आम्हाला समजत नाहीये. सो इंग्लिश मध्ये बोलावं लागतंय. पण काही जणांना इंग्लिश पण नाही समजत इतकं ना. मस्त मुलं पाण्यात खेळताना दिसतात. हा आमचा व्ह्यू लंच साठीचा. आणि हे आमचं आहे लंच. हे काय आहे
व्हेज आहे, हे पण भाजी व्हेज आहे. आहे. सलाड आहे, डाळ आहे, पापड आहे, राईस आहे, पापलेट फ्राय आहे. पापलेट आहे, पापलेट फ्राय आहे, येस. वा. आणि चपाती. आणि हे कर्ड आहे का? दही आहे, येस. छान तर वाटतंय, मस्त. खूप छान. ताव मारूया आता. सगळी केळीची आणि नारळाची झाडं दिसतात. मस्त वाटतंय खूप. सो आमचा लंच करून झालेलं आहे. छान होतं, मला तर आवडलं. पण समीर थोडासा सॅड झाला कारण की आज फ्रायडे असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज त्यांना सांगितलेलं. पण तो असं म्हणतो यांनी नॉनव्हेजच्या नावाखाली फक्त आम्हाला फिश फ्राय करून चिपकवले, बाकी सगळं व्हेजच होतं. मग झालंय, पण छान होतं सगळं, मजा आली. आणि मस्तपैकी छान तो व्ह्यू आणि जेवण खूप मस्त वाटलं. आणि खूप हे ना प्रायव्हेट बोट आहे, प्रायव्हेट हाऊस बोट आम्ही बुक केली आहे, प्रीमियम. त्यामुळे आम्ही फक्त दोघंच आहोत या बोटवरती. आणि इतकी मोठी बोट, इतकं छान वाटतंय ना, एकदम असं वाटतं की स्पेशल ट्रीटमेंट देतात ते लोक आम्हाला. फक्त आमच्या दोघांसाठीच फूड वगैरे बनते, सगळं काही. मजा आली. आता लंच झालंय, टम्मी एकदम मस्तपैकी फुल आहे. समीर आता झोपतोय. सो मी पण आता झोपली तर झोपून जाईन असं वाटतंय. पण तरी 4.5 तास मी झोपली आहे, त्यामुळे मला असं वाटतं मी काहीतरी करते. मी विचार करते आता गेट रेडी विथ मी करते, कारण की मी डिसाईड केलेलं आहे ॲक्च्युली की केरलामध्ये मी करेन म्हणून, पण टाईमच नाही मिळत आहे. आता टाईम मिळालाय. जर ते छान टर्नआउट झालं तर आय विल अपलोड इट ऑन रील ऑर ऑन यूट्यूब. चहा कॉफी येते तोपर्यंत त्यांनी आम्हाला भजी आणि सॉस दिलाय. आता आम्ही फोटो वगैरे काढून झालोय. आता समीर भजी खाण्याचा आस्वाद घेतोय. कशी आहे? गरम नाही ना? आपण लेट आलो फोटो काढेपर्यंत. आपणच लेट केला, उशीर केला. गरम गरम आणून दिली, पण खूप छान आहे चवीला. मजा, मस्त व्ह्यू आहे. आता आपली कॉफी येईल गरम गरम. तुम्हाला ही पण बोट एक पार्क केली आहे त्यांनी इथे. तिथे बदक चाललंय छोटू. स्ट्रॉंग. समीरला हाऊसबोट चालवायची होती म्हणून त्यांनी आमच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली. सो त्यांनी असं 2-5 मिनिटासाठी आम्हाला दिलं आहे. एन्जॉईंग? येस, व्हेरी मच. ये निकालो. मैं तो तेरे रंग में रंग चुका हूँ, बस तेरा बन चुका हूँ. मेरा मुझ में कुछ नहीं, सब तेरा. मैं तो तेरे रंग में ढल चुकी हूँ, बस तेरी बन चुकी हूँ. मेरा मुझ में कुछ नहीं, सब तेरा. कोकणा थांबवला मी कोकला. आम्ही स्नॅक्स वगैरे केला, मगाशी भजी वगैरे खाल्ली. त्याच्यानंतर कॉफी वगैरे पिऊन आम्ही परत बाहेर गेलेलो हाऊसबोटच्या आणि थोडंसं असंच पाण्यामध्ये पाय वगैरे टाकून थोडंसं चिल केलं. आणि त्याच्यानंतर जसं सनसेट वगैरे झाला, थोडंसं अंधार व्हायला लागला, मग आम्ही परत वरती आलो बाल्कनी एरियामध्ये आणि मस्त साऊंड्स वगैरे लावले आणि आम्ही थोडी मजा मस्ती केली, डान्स वगैरे केला. मी तुमच्यासोबत शेअर करेन. असं टाइमपास केला. आणि आता आम्ही चेंज करून डिनरसाठी आलो आहे. डिनरसाठी भेंडी फ्राय आहे, त्याच्यानंतर ही चिकनची ग्रेव्ही आहे, सलाड आहे, त्याच्यानंतर डाळ आणि राईस आहे आणि ह्याच्यात आहे चपाती. असा थोडासाच आहे डिनर, पण छान वाटतंय, मस्त. आता आम्ही मस्त डिनर करू आणि त्याच्यानंतर आपण परत कनेक्ट करूया. आमचं आत्ताच डिनर झालेलं आहे. जेवण एकदम उत्कृष्ट होतं
आणि आम्ही जेव्हा जेवत होतो ना तेव्हा मार्च असूनही इतका जोरात पाऊस येतोय बाहेर आणि लिटरली वीज पण चमकत होती, अजूनही चमकते इवन. आणि तो मस्त इतका थंडावा पसरलाय आणि तो एन्जॉय करत करत आम्ही छान जेवलो, अगदी पोटभर जेवलो. आणि आता मी व्लॉग एंड करते. आम्ही थोडं वॉक करू आणि मग झोपून जाऊ आणि मग उद्या डे 3 ची जर्नी आपली स्टार्ट होईल. पण मी डे 1, 2 हा पार्ट 1 असेल केरला व्लॉगचा, डे 3 आणि 4 हा पार्ट 2 असेल, असं मी डिवाइड करणार आहे. सो पार्ट 1 इथे संपतोय, एंड होतोय. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.